लालबागच्या राजाच्या दर्शनाला राज ठाकरे गेलेले. जाऊया थेट लालबाग राजाच्या मंडपात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे लालबागच्या चरणी दर्शनासाठी आलेले आहेत. यंदाची मनसेसाठी विधानसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. अपेक्षा आहेत राज्यातल्या अस्थिर राजकारणाच्या पार्श्वभूमीवर विस्थापितांना घेऊन राज ठाकरे मनसेला पुन्हा एकदा ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत आणि यासाठी आशीर्वाद घेण्याकरता राज ठाकरे लालबाग राजाच्या दरबारात. लालबागच्या राजाच्या दर्शनाला देशभरातून राजकारणी नेते येत असतात. नुकतंच अमित शाह, भाजपचे नेते अमित शाह यांनीही दर्शन घेतलं होतं. शरद पवार यांनी सुद्धा आपले जावई आणि अन्य कुटुंबियांसमवेत दर्शन घेतलं होतं. सुप्रिया सुळे, त्याचप्रमाणे जावई सदानंद सुळे आणि आपल्या नातीसह शरद पवारांनी दर्शन घेतलं होतं. आणि यानंतर आता राज ठाकरे राजाच्या दरबारात. राज ठाकरे यांनी या गेल्या काही वर्षात मनसेचं रूपही बदललेलं आहे. त्यानंतरची निवडणूक पहिली असणार आहे जेव्हा मनसेनं आता थेट हिंदुत्वाची जबाबदारी घेतलेली आहे, हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे. कधी हनुमान चालिसाचं आंदोलन, कधी मशिदीवरच्या भोंग्यांविरोधातलं आंदोलन, यामुळे राज ठाकरे यांची प्रतिमाही बदलली. आणि यानंतर आता विधानसभेमध्ये आपल्या बदललेली भूमिका, झेंडा आणि शैलीसह राज ठाकरे जनतेसमोर जाण्यापूर्वी राज ठाकरे लालबाग राजाच्या दरबारात. लालबाग राजाच्या दरबारात राज ठाकरे कुटुंबियांसमवेत दर्शन झाल्यानंतर आता प्रचंड गर्दी लालबागच्या दरबारामध्ये, लालबागच्या राजाच्या दरबारात. त्यामुळे अवघडल्यासारखी अवस्था सर्वांचीच होते. त्यातही VVIPसाठीचा बंदोबस्त, प्रचंड गर्दी, अतिशय कमी जागा. आणि प्रसाद आणि आशीर्वाद रूपानं तिथले नारळ, त्यांना देवास चढवण्यात आलेले नारळ देण्यात आलेले आहेत. आणि आता तिकडच्या कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे संवाद साधतात. राज ठाकरे आपल्या कुटुंबियांसमवेत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले असताना
हे दृश्य आपण पाहतोय आणि आता दर्शन झाल्यानंतर परततायत राज ठाकरे. महाराष्ट्रातच नव्हे देशभरात प्रसिद्ध असलेला लालबागचा राजा म्हणजे गणेशोत्सवात मुंबई आणि महाराष्ट्राची शान बनलेला आहे. आणि या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी राजकारणी आणि सेलिब्रिटी येत असतात.